स्वामी समर्थ 11 धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग वर्ष 12व आणि या 12व्या वर्षाचं दिमकदार आयोजन आपल्या आयोजकांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय। 10 गावं आणि 10 गावांमधले 12 टीम्स आणि 12 टीम्स मधले हे सगळे खेळाडू एकमेकांसमोर टाकले गेले आहेत। 12वा वर्ष बघता बघता 12वा वर्ष कधी झाली हे समजलं नाही। चालू असलेला सामना वेदांत 11 वर्सेस स्वामी समर्थ 11। पहिली ओव्हर प्रगतीपथावर असताना स्कोअर कार्ड झालेले 1 रन। स्ट्रायकर असतील प्रशांत मडवी आणि बॉलर आहेत विजय पडवल। होनाडचा बॉलर आणि आतिरगावचा बॅट्समन। ओव्हर पिच डिलिव्हरी आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये टटोललेला पंचांचा निर्णय आलाय चौकार। पंचांचा ड्रेस पण आज चेंज झालेला आहे। काल सफेद मध्ये होते आणि आता थोडा पिंक कलर मध्ये त्यांचा ड्रेस कोड झालेला आहे। प्रशांतनी आल्याला दाखवून दिलेले की का मला चॉईस प्लेअर म्हणून स्वामी समर्थ 11 ने घेतलेला आहे। माझ्यामध्ये ती क्षमता आहे, माझ्यामध्ये मोठे मोठे धाव संख्या करण्याची क्षमता आहे, ताकद आहे आणि म्हणूनच स्वामी समर्थ 11 नी मला घेतलेला आहे आणि 4 धाव्यांनी त्याचा खाता उघडलेला आहे प्रशांतनी। पुन्हा एकदा शॉर्ट पिच त्याच रिजन मध्ये पण आता 4 नाही आता 6 धावांनी धाव फलक वाढलेला आहे। शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये प्रशांतनी पूल केलेला आहे। प्रशांत मडवी एक उभरता हुआ सितारा आतकरगावचं प्रतिनिधित्व करतो आणि आता मात्र स्वामी समर्थ 11 नी त्याला आपल्या आयकॉन प्लेअर म्हणून कॅप्टन म्हणून जबाबदारी दिलेली आहे आणि मागच्या काही सामन्यांपासून तो चांगल्या पद्धतीने जरूर पाहिलं तर आपल्या मुख्य अतिथी मंचावर नुकतंच शुभागमन झाले। खालापूट शिक्षण प्रसारण मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय किशोरजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय। सोबतीला पाहिलं तर आपले संवाद मराठीचे मुख्य संपादक होणार आपले बाबू पोटे साहेबांचं शुभागमन झालंय। त्यांचं नक्कीच या मुख्य अतिथी मंचावर आपण करूयात सहर्ष स्वागत आणि थोड्याच वेळात त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावर होईल। ओ टू कॉम्बॉक्स। तर या दरम्यान ग्राउंडवर काय झालं, ग्राउंडवर बॉल टप्पा पडून उचली घेतली आणि लाऊड ऑफिल फिल्डर कडून सगळ्याच प्लेयरनी केलेली आहे, पण अंपायर तटस्थ अंपायरने एक चांगला डिसिजन दिलेलं आहे, नॉट आउट दिलेला आहे। पण सगळे 11 खेळाडू त्या ट्रॅकवर त्या पॉपिंग क्रीजवर एकत्र झाले। प्रशांत मडवीचा विकेट महत्वाचा विकेट त्यांना पाहिजे। चांगला डिलिव्हरी प्रशांतला बॉल षटकाराचा बाहेर मारायचा होता पण एज लागली आणि मागे चांगली तटस्थ फिल्डिंग आणि ही निर्धाव चेंडूची सांगता। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 11 धावसंख्या। P1चा षटक P1च्या षटकामध्ये 2 प्लेयर फक्त 30 यार्डच्या बाहेर असतात आणि त्या षटकामध्ये 11 रन घेण्यामध्ये 11 रन स्कोर करण्यामध्ये स्वामी समर्थ 11 यशस्वी झालेले आहे। प्रशांत सोबत नॉन स्ट्रायकर आहे विशाल आणि प्रशांतची ही जोडी मागच्या आपण सामन्यामध्ये बघितली की प्रशांतने एक धमाकेदार पारी खेळली होती। खर तर आता 12वा वर्ष आणि 12वा वर्ष म्हणजे एक तप। खर तर कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं कठीण असतं पण त्यापेक्षा कठीण असतं सातत्य निरंतर आणि हे आपल्या आयोजकांनी करून दाखवलेले आहे। 12 वर्षापूर्वी चालू झालेली ही धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग विठ्ठलाच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये चालू झालेली ही क्रिकेटची महापंढरी क्रिकेटचा महासंग्राम आज देखील मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये आज देखील दिमागदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। आजचा 3रा दिवस मागच्या 2 दिवसापासून पाहतोय प्रेक्षकांची मांडी आली या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळते। NP दाबा एंड कडून आलेले आहे बॉलर तन्मय टेंबेवाडीचा खेळाडू असेल तन्मय एक चांगला उभरता हुआ खेळाडू तन्मय आणि SP ग्राउंडवर सातत्याने 12 वर्ष आपल्याला या क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय आणि ह्या वेळेस मात्र डे नाईटच्या माध्यमातून एक नवीन काहीतरी आयोजकांनी केलेले आणि बघा या लॉंग ऑफच्या दिशेने लॉग ऑनच्या दिशेने विशालने टटवलेला षटकार स्वामी समर्थ 11 ला एक उभारी देतोय की 6 धावांनी धावफलक पुढे सरकले ते 17 धावांवर।
थँक्यू डीजे. नक्कीच आपली यारी भन्नाट आहे. प्रशांत आणि विशालची यारी भन्नाट आहे. या षटकार आणि विशालने दाखवून दिलेले की आपली यारी नक्कीच भन्नाट आहे. 17 धावांची भागीदारी हे ओपनिंग पार्टनरशिप झालेली आहे. तन्मयवर आता थोडासा प्रेशर असेल. फुल डिलिव्हरी पण निर्धाव चेंडूची सांगता. चांगला कमबॅक केलाय तन्मयनी. खरं तर क्रिकेटमध्ये या चढ उतार पाहायला भेटलाच पाहिजे. जर का एखादा षटकार आला तर बॉलरनी कमबॅक केलं पाहिजे. ही एक क्रिकेटची रंगत आहे. जर एकतर्फी मॅच झाली तर प्रेक्षकांना देखील मजा येत नाही. पण जर चढ उतार असेल, जर बॉलर बॅट्समन हवी होत असेल तर बॅट्समननी देखील बॉलरवर हवी झालं पाहिजे. हे या क्रिकेटमधून आपल्याला शिकायला भेटतंय. तन्मयचं एक चांगलं कमबॅक. पुन्हा एकदा गुड लेंथवर बॉल पडलेला आहे. बॉल गेलाय वरती आणि तन्मयनी स्वतःच्याच बॉलवर स्वतः कॅच करून विशालला माघारी पाठवलेले. पहिल्या चेंडूवर विशालनी षटकार मारला होता. त्यानंतर मग तन्मयनी स्ट्रॉंग कमबॅक केलेलं आहे. डॉट आणि त्यानंतर मग विकेट. पहिला धक्का स्वामी समर्थ 11ला 17 रनवरती. विशालच्या माध्यमातून एक चांगला बॅट्समन डगआउटमध्ये जातोय आणि त्याची जागा घेण्यासाठी सासगावचा खेळाडू श्रवण पाटील धन्यवाद डीजे ऋषीकडनं चांगली गाणी. मागच्या 3 दिवसापासून आपण चांगल्या गाण्यांची भर डीजे कडून पाहायला मिळते आपल्याला. ओव्हर पिच डिलिव्हरी श्रवणनी लॉनच्या दिशेने टटोलेला चेंडू 1 बाउन्स चौकार. श्रवणनी आल्याला दाखवून दिलेले की का मला 1 डाऊनला पाठवलेला आहे. माझ्यामध्ये क्षमता आहे चौकार आणि षटकार मारण्याची. जरी तन्मयनी मागच्या बॉलमध्ये विकेट घेतला असेल तरी पण मला जी जबाबदारी दिलेली ती मला पार पाडायची श्रवणनी दाखवून दिलेले. आणि आल्या चौकाराच्या सहाय्याने आपलं स्वतःचं खातं उघडलंय ते श्रवणनी आणि स्कोअर कार्ड गेल्या 21 धावांवर. चांगली रंगतदार मॅच आपल्याला या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. हळूहळू प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद या शृंखलेला चांगला प्रतिसाद देतोय आणि पुन्हा एकदा श्रवणनी दाखवून दिलेले की का मला 1 डाऊनला पाठवलेले. पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून आलेला लॉगॉनच्या दिशेने षटकार. या षटकार आपण डीजेला संधी देऊ. निशाणा दिसला की नाही माहित नाही पण श्रवणला चेंडू मात्र फुटबॉल सारखा दिसतोय. तन्मयचा जर षटकाचा विचार केला तर पहिल्या धावामध्ये षटकार, नंतर डॉट, नंतर विकेट, नंतर चौकार आणि पुन्हा एकदा षटकार. आणि यंदा ह्यावेळी मात्र तन्मयनी चांगला चेंडू टाकला होता. श्रवण मात्र जाळ्यात बसण्याच्या उंबरठ्यावर होता पण फिल्डरकडनं थोडी मिसफिल्ड झालेली आणि श्रवणला एक जीवदान प्राप्त भेटलेलं आहे. आणि ह्या चेंडूच्या ह्या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या झालेली 29. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 या 2 पॉवर प्लेचा चांगला फायदा उठवलाय स्वामी समर्थ 11नी. मोठ्या धावसंख्येवर वाटचाल करणारा स्वामी समर्थ 11 आणि त्याच्या विरुद्ध असेल वेदांत 11 विजय पडवल सारखा एक ऑलराऊंडर त्यांच्या ताब्यामध्ये आहे.
तर प्रशांत मडवीसारखा एक धमाकेदार फलंदाज या स्वामी समर्थ 11मध्ये दोघांचा विचार केला तर तरुण तडफदार आणि ॲग्रेसिव्ह बॅट्समन म्हणून दोघांची देखील ओळख आहे. तर प्रशांतकडे आता जबाबदारी असेल की आपल्या संघाला सुरुवात तर चांगली झालेली आहे, आता अंतिम कसं, आता शेवट कसं करायचं हे प्रशांतच्या हाताकडे असेल. 2 ओव्हरमध्ये 29 धावा, चांगल्या धावसंख्या रचण्यामध्ये स्वामी समर्थ 11 यशस्वी झालेलं आहे. मागच्या आता पुढच्या 3 षटकामध्ये चांगले धावसंख्या करण्याचा विचार या 2 फलंदाजांचा नक्कीच असेल. पण हा क्रिकेट 5 ओव्हरचा क्रिकेट आहे. क्रिकेट कधीही कुठेही फिरू शकतो. समोरच्या संघाला कधीही कमबॅक करण्याची संधी या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मागच्या वर्षी आपण 4 ओव्हरची षटकं पाहत होतो, दिवसात ही शृंखला झालती, पण आता आयोजकाने विचार केलाय की 12 वर्ष आहे, एक तप पूर्ण झालाय, तर आपण काहीतरी यावर्षी वेगळं करूयात आणि डे नाईटच्या रूपाने ही शृंखला आयोजित केली आहे. त्याहूनही महत्त्वाचं 5 षटकांची प्रत्येक मॅच या ठिकाणी खेळवण्याचा आयोजकांचा विचार या ठिकाणी यशस्वी होत आहे. हे पाहून खरंच खूप आनंद होत आहे. कारण 5 ओव्हरमध्ये सगळ्या प्लेयरला आपली स्किल दाखवण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते. आपल्याकडे काय टॅलेंट आहे हे समोर दाखवण्याची संधी या 5 ओव्हरमध्ये मिळते, म्हणून आयोजकांचं देखील धन्यवाद. आणि हा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट प्रशांत मडवीच्या माध्यमातून, पण निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होत आहे. रफ्तारवर स्वार झालेला आहे विजय पडवल. निर्धाव चेंडूची सांगता. पण यावेळी मात्र प्रशांतनी बॉल उडवलेला आहे मिड विकेटच्या रिजन मध्ये. शांत चालू असणारा खेळ या खेळाला मात्र षटकाराच्या मावाने जल्लोष देतोय या स्वामी समर्थच्या डगआउट मध्ये. आणि मला वाटतं अमित देशमुखांनी इथं बाहेर चांगली कॅच पकडलेली आहे. मला वाटतं आयोजकांनी त्यांना काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. चांगलं कॅच तिथं अमित दादांनी पकडलेले आहे. आणि पुन्हा एकदा आणि या ठिकाणी जसं म्हटलं तसंच सुधीर बांदल यांनी अमित दादासाठी 200 रुपये दिलेले आहेत. अमित दादा एक आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात आणि त्यांना कॅच पकडली म्हणून सुधीर बांदल करून रोख रुपये 200. आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. मागच्या चेंडूवर जर षटकार मारला असेल तर विजयनी करून दाखवलेले की माझ्यामध्ये क्षमता आहे निर्धाव चेंडू घेण्याची. हॅलो, 2 मिनिटं थांबा. चला बोलूयात पुन्हा एकदा ग्राउंडकडे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावली 35 वर. पहिला चेंडूवर षटकार आला, पण मागच्या 2 चेंडू नंतर विजयने पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलेले. हा आहे क्रिकेट. जर बॅट्समन बॉलरवर हवी होत असेल ना तर बॉलरला देखील चान्स असतो त्याच्यावर हवी होण्याचा. आणि नंतर मग विजयनी व्हेरिएशन करून 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. पुन्हा एकदा व्हेरिएशन, पुन्हा एकदा स्लोअर चेंडू आणि पुन्हा एकदा लाऊड ॲपील, पण अंपायरने ते नाकारलेले. लेग बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळालेले आणि धावसंख्या वाढलेले 36 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 36 धावा, चांगली धावसंख्या स्वामी समर्थ 11नी या ठिकाणी उभी केलेली आहे. अजूनही 2 स्लॉग ओव्हरचे षटकं असतील, स्लॉग ओव्हरच्या षटकं, आणि तो नंतर NP रबाचा एंड. त्या एंडवर चांगल्या धावा संख्या आपल्याला पाहायला भेटू शकतात, कारण त्या दिशेने बॉल आपण मागच्या 2 दिवसापासून पाहतो की त्या दिशेला चांगले लांब षटकार आपल्याला बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आणि या ठिकाणी षटकार खाऊन देखील विजयनी फक्त 7 धावा दिलेले आहेत. चांगली कमबॅक केलेलं आहे विजयनी. या ठिकाणी आपल्या खोपडीचा सुमधुर आवाज
तुषारजी धुमाल सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष सहर्ष स्वागत. खरं तर 12 वर्षापासून आपण ही लीग पाहतोय. एक चांगली शृंखला प्रत्येक वर्षी आपण आयोजित करतोय. याही वर्षी डे नाईटच्या स्वरूपात चांगली दिमागदार शृंखला या ठिकाणी करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. कालच आपल्याकडे मंगेशजी वाकडीकर जे RPLचे अध्यक्ष आहेत आणि रायगड जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत, त्यांनी आपल्याकडे या शृंखलेला शुभेच्छा देण्यासाठी ते आलेले होते काल. आणि त्यांच्या माध्यमातून सांगितलेले की इथल्या जर कोण ते पाहून गेलेले आहेत की इथला जर कोण चांगला खेळाडू असेल तर नक्कीच त्याला RPL मधील संधी देण्याचं काम मंगेशजी करतील. आणि तो विश्वास घेऊन ते या ठिकाणी गेलेले आहेत. आणि तोच विश्वासाला सार्थ करण्यासाठी प्रत्येक खेळाडूंनी जबाबदारी उचललेली की माझ्याकडे टॅलेंट आहे. जर मी पंचक्रोशी खेळू शकतो तर मी खालापूर तालुक्यात देखील खेळू शकतो, मी रायगड जिल्ह्यात देखील खेळू शकतो. ही क्षमता पंचक्रोशीतील खेळाडूंमध्ये आहे आणि ती वारंवार आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या झालेली ती 36, 1 बाद 36. अजूनही प्रशांत सारखा फलंदाज क्रीजवर आहे. आणि या ठिकाणी 4थं षटक घेऊन आलाय अजय, वेदांत इलेवेकडून अजय. सुमेध देशमुख सारखा एक चांगला एक्सपिरियन्स सारखा एक कप्तान एक खेळाडू वेदांत इलेव्हनकडे आहे. अजयचा बॉल शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि लॉंग लेगच्या दिशेने ठरवलेला प्रशांतनी षटकार आणि षटकाराच्या धावाने धावसंख्या वाढलेली ती 42. आता मात्र मोठे धावांचा डोंगर उभारण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. प्रशांत जर शेवटपर्यंत टिकला तर नक्कीच मोठी धावसंख्या मोठं धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळेल. आता एक गडी बाद झालेले आहे. अजून बरेच खेळाडू डगआउटमध्ये बॅटिंगसाठी तयार आहेत. पण प्रशांत जर या क्रीजवर टिकला तर डोकेदुखी मात्र वेदांत इलेव्हनची वाढू शकते. कारण प्रशांतकडे क्षमता आहे मोठे मोठे षटकार मारण्याची, मोठे मोठे चौकार मारण्याची. आणि तो आता दाखवून देतोय की का मला आयकॉन म्हणून, का मला कॅप्टन म्हणून स्वामी समर्थांनी निवडलेला आहे. वैयक्तिक 22 धावांवर प्रशांत खेळतोय. 10 चेंडूमध्ये 22 धावा आणि त्याला साथ देतोय श्रवण. 4 चेंडूमध्ये 12 धावा. श्रवणने देखील आल्या आपल्या बॅटिंगमधून एक चौकार आणि षटकार मारून दाखवलेले आहे की का मला 1 डाऊन मध्ये पाठवलेले आहे. आणि आता मात्र फील्डमध्ये थोडं चेंजेस केलेले आहेत. सुमेध देशमुख एक एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्यांनी ओळखलेले की प्रशांत कुठल्या दिशेने खेळू शकतो. स्लो डिलिव्हरी पण प्रशांतनी मात्र कव्हरच्या वरून मारलेलं आहे. ही आहे चालाकी बॅट्समनची. जर तुम्ही मला लॉंग लेगला फिल्डर काढलाय तर मी तुम्हाला कव्हर ड्राईव्हर कव्हरच्या वरून चौकार मारू शकतो. हे पर्सेंटेज क्रिकेट हे प्रशांतकडून आपल्याला पाहायला मिळतंय. हे बोलतात फील्ड सोबत खेळणं आणि प्रशांतनी करून दाखवलेलं आहे. आणि या चौकाराच्या सहाने स्कोर कार्ड वाढलेले 46 धावा. फक्त 1 गडी गमावलाय आणि अजूनही काही चेंडू असतील या षटकातील आणि अजून एक षटक पेंडिंग असेल. आणि मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत आहे प्रशांत मडवी आणि त्याची टीम. बॉल द्यायचंय. खरं तर पंचक्रोशी प्रीमियर लीग प्रत्येक खेळाडूला संधी देत असते. आता मला देखील समालोचन करण्याची संधी दिलेली आहे. पहिल्यांदाच मी समालोचन करतोय, त्यामुळे काही शब्द चुकले तर मोठ्या मनाने माफ करा. या ठिकाणी चालू असलेला सामना आणि या सामन्यामध्ये प्रशांत दाखवून देतोय षटकार आणि चौकारची आतिषबाजी प्रशांत आणि श्रवण या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अजय अंपायरच्या उजव्या बाजूने फुल टॉस डिलिव्हरी. त्या फुल टॉस डिलिव्हरीला मारायचं होतं पण त्या ठिकाणी कुठलाच खेळाडू नाहीये. वेगळी फील्ड रचना या ठिकाणी आयोजित केली होती, अरेंज केली होती आणि नक्कीच फील्डच्या अनुषंगाने फील्डच्या याने प्रशांत खेळतोय.
मगाशी कव्हरच्या दिशेने चौकार मारला आणि आता लॉंग ऑनच्या दिशेने चौकार, आणि या चौकाराच्या सहाय्याने 50 रन स्वामी समर्थ इलेव्हनच्या कंप्लीट झालेले आहेत. अजूनही काहीसे चेंडू या षटकातील पेंडिंग असतील. अजय आता प्रेशर, अजयवर आता थोडा प्रेशर असेल, पण नक्कीच त्या अजयमध्ये क्षमता आहे पुन्हा एकदा कमबॅक करण्याची. कारण जर का प्रशांतचा विकेट त्याने घेतला तर नक्कीच एक मोठा धक्का स्वामी समर्थला बसू शकतो आणि वेदांत इलेव्हन मोठ्या मोठ्या मात्राने या ठिकाणी कमबॅक करू शकतो. या ठिकाणी कुणाला, या ठिकाणी बक्षिसांची खैरात होते. श्रवण पाटीलला जर लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपये जॉन्टी तेलंगे, जॉन्टीबाई तेलंगेकडून, जर जॉन्टीबाई तेलंगेकडून 500 रुपये श्रवणसाठी येतील जर त्यांनी 3 षटकार मारले तर. आणि या ठिकाणी श्रवण नाही पण प्रशांतनी षटकार मारलेले आहे. पुन्हा एकदा त्या मिड विकेटच्या रिजनने, त्या लॉंग ऑनच्या रिजन, लॉंग लेगच्या रिजनमध्ये षटकार मारून प्रशांतनी दाखवून दिलेले आहे की माझ्यावर देखील बक्षीस लावा, मी ते माझ्याकडे क्षमता आहे 3 बॉल 3 षटकार मारण्याची. आणि या 6 धावाने धावसंख्या वाढलेली ती 56 आणि प्रशांत वैयक्तिक धावांवर 36, 13 चेंडूमध्ये 36 धावांवर खेळते प्रशांत. जर अजयचा षटकाचा विचार केला तर पहिला षटकार आला, दुसरा चौकार आला, तिसरा चौकार आला, 4था षटकार. पण यावेळेला मात्र अजयने प्रशांतला थांबवून ठेवलेल्या फक्त 1 धावांमध्ये समाधान मानावं लागेल प्रशांतला. आणि धावसंख्या वाढलेली ती 57. श्रवण ज्याच्याकडे संधी आहे ते बक्षीस प्राप्त करण्याची, जर 3 बॉल 3 षटकार मारले श्रवणनी तर भाईओ की भाई जॉन्टीबाई यांच्याकडून त्यांना रोख रक्कम 500 रुपये या ठिकाणी त्यांना प्राप्त होतील. तर रायगड जिल्हा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेला रायगड जिल्हा, जिजाऊंच्या संस्काराने, शिवरायांच्या विचाराने आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला रायगड जिल्हा. आणि रायगड जिल्ह्यामध्ये ही पंचक्रोशी प्रीमियर लीग ही शृंखला, आणि या शृंखलेमध्ये मी तमाम रसिकांचं, तमाम क्रीडा रसिकांचं, तमाम खेळाडूंचं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धाव 4 षटकानंतर धावसंख्या झाली होती 57, 1/57. या ठिकाणी जर इनिंग ब्रेक होईल त्यानंतर मग पुढच्या टीमच्या कॅप्टननी यायचंय. पुढचा सामना असेल श्री विश्वेश्वर 11 वर्सेस वैष्णवी मित्र प्रेम ग्रुप. या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉससाठी यायचंय. आणि त्यानंतर राज सावंत विश्वेश्वरचे कॅप्टन आणि वैष्णवी मैत्री प्रेमचे कॅप्टन आहेत आकाश पाटील, दोघांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉससाठी यायचंय. आणि निवृत्ती पाटील यांना विनंती आहे की आपण स्टेजवर या, स्टेजवर येऊन आयोजकांशी संपर्क साधायचे. निवृत्ती पाटील, अतकरगावचे निवृत्ती पाटील. यानंतर स्लॉग ओव्हरसाठी आलाय सुमेध देशमुख, एक दांडगा अनुभव, मला वाटतं 20 ते 25 वर्षाचा त्याला अनुभव असेल या क्रिकेटचा, या बॉलिंगचा, बॅटिंगचा. आणि तो मात्र मागच्या 20-25 वर्षापासून सातत्याने दाखवून देत आहे की मी एक दमदार खेळाडू आहे आणि पंचक्रोशीमध्ये या खालापूर तालुक्यामध्ये माझ्या नावाचा दबदबा अजून देखील कायम आहे. पण त्याच्या पुढे असेल हा प्रशांत, जो चांगला सेट झालेला आहे, 34 धावांवर, वैयक्तिक 34 धावांवर खेळतोय. मागच्या 2 दिवसामध्ये आपण 50 पाहिली. पहिल्या दिवशी पाहिली रोहितची 50, त्यानंतर पाहिली आपण साहिलची 50, अजून एक मला वाटतं कोणती 50 केले, त्या 2-3 बॅट्समनची आपण 50 पाहिली. आणि प्रशांत देखील त्या 50च्या उंबरठ्यावर आहे, 34 धावांवर तो खेळतोय. त्याची 50 होईल का? पण एक्सपिरियन्स बॉलर सुमेध देशमुख त्याच्या समोर आहे. बॉल टप्पा पडून थोडासा फिरकी घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता सुमेधनी स्वतःला स्लॉग ओव्हरसाठी ठेवलंय. जर स्लॉग ओव्हर्स मध्ये तो कमी रन देण्यामध्ये यशस्वी झाला तर मोमेंटम हा वेदांत 11 कडे जाऊ शकतो. पण जर का स्वामी समर्थांनी या षटकामध्ये चांगल्या धावसंख्या
जमवल्या तर मोमेंटम हा स्वामी समर्थाकडे शिफ्ट होऊ शकतो. ह्या शेवटच्या षटकांमध्ये, या शेवटच्या काही चेंडूंमध्ये ह्या मॅचचं समीकरण अवलंबून असेल. दुसरा चेंडू सुमितचा, पुन्हा एकदा तोच चेंडू, गुड लेंथला बॉल पडतोय, थोडीशी उसली, थोडीशी फिरकी. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय, व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतला जातोय बॅट्समन कडून. या ठिकाणी फेअर डिलिव्हरी, थर्ड अंपायरचा डिसिजन आला फेअर डिलिव्हरी. 2 लगातार चेंडू डॉट केलेले आहेत सुमितनी. त्याचा अनुभव या शेवटच्या षटकामध्ये त्याने संपूर्ण अनुभव झोकून दिलेला आहे. प्रशांत सारख्या एक तडफदार बॅट्समनला शांत ठेवण्यात सुमित यशस्वी झालेला आहे. 2 चेंडूमध्ये 2 लगातार निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा ओव्हर पिच डिलिव्हरी, ब्लॉक ओव्हरचा चेंडू होता. या ठिकाणी लॉग ऑनच्या दिशेने एक धावाचा प्रयत्न, दुसरा धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होते. थोडीशी मिसफिल्ड या ठिकाणी, थोडासा फिल्डरचा पाय सरकला आणि त्यामुळे 2 रन घेण्यामध्ये प्रशांत अगदी यशस्वी झालेले. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असतील आणि मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रशांतचा देखील मनसुबा असेल. 2 फटके तरी मला मॅक्सिमम करायचे, 2 फटके तरी मला या बाउंड्रीच्या पलीकडे घालवायचे आहेत. हा मनसुबा घेऊन प्रशांत नक्कीच त्या क्रीजवर उभा आहे. पण त्याला अपोज करण्यासाठी सुमित देशमुख होणारचा हा खेळाडू, ज्याला 20 ते 25 वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे, तो सुमित देशमुख पूर्ण आपला एक्सपिरियन्स झोकून देतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी, पण या ठिकाणी अंपायरचा स्वेअर चेंडूचा इशारा आलाय. एक अवांतर धाव, आणि अवांतर धावांनी धावसंख्या झाली ती 60 धावसंख्या. 5 ओव्हरचा जर मुकाबला, 60 धावसंख्या, एक सम्मानजनक स्कोर बनवण्यामध्ये स्वामी समर्थ 11 यशस्वी झालेले आहे. पण येणारे काही चेंडू जर का मोठे फटके खेळले तर मोमेंटम नक्कीच स्वामी समर्थ 11च्या दिशेने असेल आणि हे 3 चेंडू या समीकरण करतील. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय फिल्डिंग मिळून. मागच्या 2 दिवसापासून आपण रंगतदार मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. पण याचा 3रा दिवस आहे, 3ऱ्या दिवसाच्या अंती समीकरण थोडं आपल्याला कळायला, आपल्याला समजायला सुरुवात होईल की कोण पुढे चाललाय, कोण मागे राहिलाय. या दिवसाच्या अंती आपल्याला पाहायला मिळेल की कोण कोण टॉप टीम मध्ये हे करेल. आणि या ठिकाणी अंपायरचा डिसिजन होतो की व्हाईट चेंडू मेन अंपायर दिले होता आणि थर्ड अंपायर देखील व्हाईट चेंडू घोषित केलेला आहे. आणि एक अवांतर धावेनी धावसंख्या जाईल ती 60. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. या चेंडूमध्ये चांगली मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. आणि मात्र या ठिकाणी प्रशांत मडवीने त्याच रिजन मध्ये, जो त्या रिजन मध्ये ओळखला जातो, जो प्रशांत सुरुवातीपासून या ठिकाणी त्याच ठिकाणी मारत आहे, पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल गेलेले आहे. आणि या 6 धावेच्या साह्याने स्कोर कार्ड गेले 66. प्रशांत मडवी 45 धावांवर खेळतोय. त्याला काही रन बाकी असतील अर्धशतकासाठी, मोठं 5 धावा बाकी आहेत त्याच्या अर्धशतकासाठी आणि 2 चेंडू आहेत या ओव्हरमधले. पण वैयक्तिक धावांपेक्षा संघाची धावसंख्या मोठी असते आणि हे प्रशांतला माहिती आहे. माझ्यापेक्षा जरी माझं अर्धशतक पूर्ण नाही झालं तरी मला माझ्या संघाला एक चांगली धावसंख्या करून देण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडेल हा विश्वास घेऊन प्रशांत या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी अंपायरने रिव्ह्यू घेतलेला आहे. मला वाटतं ती व्हाईट लाईन दिसत नाहीये. ही मॅच झाल्यावर आयोजकांना विनंती असेल की आपण ती
व्हाईट लाईन आणि पॉपिंग क्रीज मध्ये थोडीशी मार्किंग करून घ्या. बॉल पिचिंग कुठे बघायला सांगितले का? पिचिंग कुठे ते बघायचंय. पिचिंग पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे का बाहेर आहे हे बघायला सांगितले. थर्ड अंपायर आपले तटस्थ थर्ड अंपायर आहेत या ठिकाणी. हॅलो. चला आपण पुढच्या मॅचसाठी आमंत्रित करूया श्री विश्वेश्वर 11 टीमचे कॅप्टन आणि वैष्णवी मित्रप्रेम ग्रुपचे कॅप्टन, या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असली आपण संपर्क साधायचा त्वरित आपण टॉस बॉक्सकडे. ही जसं इनिंग संपेल तसं लगेच त्वरित टॉस सुद्धा झाला पाहिजे. वैष्णवी मित्रप्रेम ग्रुप आकाश पाटील आणि त्यांच्या विरुद्ध विश्वेश्वर 11 संघ, दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असे आपण त्वरित यायचं टॉससाठी. या ठिकाणी व्हाईट बॉल दिलेला आहे थर्ड अंपायरने. व्हाईट चेंडू असेल. एक अवांतर धाव स्वामी समर्थ 11ला या ठिकाणी भेटते. अजूनही काही चेंडू या षटकातील बाकी असतील. 67 धावांचं डोंगर उभं करण्यात स्वामी समर्थ यशस्वी झालेले आहे. अजूनही 2 चेंडू बाकी असतील आणि ही संधी आहे प्रशांतला की त्याचं देखील अर्धशतक होण्याच्या उंबरठ्यावर येतो. शॉर्ट पिच डिलिव्हर आहे पुन्हा एकदा त्याच दिशेने मिड विकेटच्या रिजनने या ठिकाणी षटकार मारलेला आहे आणि या षटकाराच्या साह्याने प्रशांतने आपली 50 केलेली आहे. 51 धावसंख्या केलेली आहे. एकदा प्रशांतसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक बॅट उचलली पाहिजे. एक अभिमानास्पद गोष्ट. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जर तुम्ही अर्धशतक करत असाल तर तुम्ही नक्कीच चांगले बॅट्समन आहात याची खात्री या प्रत्येक माणसाला, या प्रत्येक प्रेक्षकाला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी मिड विकेटच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न, पण या ठिकाणी फिल्डर या ठिकाणी जातोय आणि यशस्वीरित्या कॅच घेतोय. पण त्या कॅचच्या आधी 73 धावसंख्या उभं करण्यास स्वामी समर्थ 11 यशस्वी झालेले. 74 धावांचं आव्हान वेदांत 11 कडे असेल. वेदांत 11चे देखील बॅटिंग लाईन अप आपल्याकडे स्ट्रॉंग आहे. विजय सारखा एक धडाकेबाज फलंदाज त्यांच्या डगआउट मध्ये आहे आणि या ठिकाणी दोन्ही